नमस्कार मंडळी, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत. नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला आवडणारा चमचमीत, झणझणीत, अगदी झटपट असा साध्या आणि सोप्या पद्धतीत आजचा चिकन मसाला बनवणार आहोत. इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. यात अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मालवणी मसाला घालून हे हाताने छान असे मिसळून घ्यायचे. सर्व जिन्नस चिकनला छान लावून झाल्यावर झाकण ठेवून 1 तासभर तरी बाजूला ठेवून द्यायचे. चला आता एक वाटण करून घ्यायचं. आता टोपामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतले. यामध्ये पहिले खडे मसाले घालू. त्यात 1 ते 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 1 हिरवी वेलची, 3 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, थोडी जावेत्री, 1 चमचा धणे आणि 2 बेडगी मिरच्या घालून परतून घेतले. थोडे परतल्यावर यात 3 मध्यम आकाराचे कांदे उभे रफली कट करून घातले. ते खडे मसाल्यात परतून घेतले. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची कट करून घातली. हे चांगले परतून घेतले. कांद्याचा थोडा रंग बदलल्यावर अर्धी वाटी सुके खोबरे किसून घातले. तुम्ही इथे ओले खोबरे घातले तरीही चालेल. त्यानंतर इथे तुम्ही थोडी खसखस घातली तरीही चालेल. ते छान परतून घ्यायचे. सुके खोबरे छान भाजले की यात 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घातले. नंतर यात थोड्या कोथिंबीरीच्या काड्याही घातल्या. हे सर्व छान असे मध्यम आचेवर परतून घेतले. वाटण छान भाजले आहे. ताटात काढून थंड करत ठेवू. वाटण थंड झाले आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून एकदम बारीक असे वाटून घेऊ. वाटताना जर पाण्याची आवश्यकता असेल तर थोडे पाणी घातले तरीही चालेल. आता चिकन बनवायला घेऊ. त्याच टोपामध्ये 3 टेबलस्पून तेल घेतले. गॅसची आच कमी करून यात पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मालवणी मसाला घातला. इथे तुमच्या घरातील कोणताही साठवणीतला मसाला वापरला तरीही चालेल. हे सर्व मसाले छान असे तेलात परतून घेतले. आता यात मॅरिनेट केलेले चिकन घालून छान असे परतून घेऊ. गॅसची आच मध्यम करून यात आता चवीपुरते मीठ घातले आणि पुन्हा परतून घेतले. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ येऊ द्यायची. 7 मिनिटांनंतर झाकण काढून पाहू. छान अशी वाफ आली आहे. चिकनच्या पीसेसला छान मसाले कोट झाले आहेत. आता यात केलेले वाटण घालून मस्तपैकी परतून घेऊ. पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवून 1 वाफ आणायची आणि पुन्हा हे सर्व परतून घ्यायचे. असे केल्याने सर्व मसाल्यांचा फ्लेवर आणि वाटण चिकनला लागले जाते आणि त्यांची चव या चिकन मध्ये उतरते. आता गॅसची आच मंद करू. वाटणाच्या भांड्याला थोडं वाटण लागले होते. त्यात थोडे पाणी घालून ते पाणी यात घालायचे आणि एकत्र करून घ्यायचे. आता टोपावर खोलगट ताट ठेवून त्यावर 1 ग्लासभर पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्यायचे. असं वर ताट ठेवलं तर चिकनला स्वतःच असं पाणी सुटते. तर असेच मंद आचेवर याला 5 ते 7 मिनिटे ठेवून देऊया. 7 ते 8 मिनिटांनंतर बघा ताटावरचं पाणी चांगलंच गरम झालंय आणि कढई मधल्या चिकनला स्वतःच असं पाणी सुटलंय. इथे लक्षात ठेवायचे, कुठल्याही प्रकारचं चिकन बनवताना चिकन मध्ये लगेच पाणी घालून कधी शिजवायचं नाही. सुरुवातीला पाणी न घालताच असं शिजवलं की चिकनचे अंगचे पाणी सुटून रश्याला छान चव येते. आता या ताटावरचं गरम पाणी यामध्ये ओतायचं. आपण इथे चिकन मसाला बनवणार आहोत त्यामुळे ते जास्त पातळ करणार नाही. ते थोडे घट्टच ठेवणार आहोत. त्यामुळे इतपत कन्सिस्टन्सी बरोबर आहे. पुन्हा झाकण ठेवून ताटावर 1 ग्लास पाणी घालून शिजत ठेवायचे. 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. पाहूया. याला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 1 छान उकळी आणायची आहे. आता मीठ आहे की नाही ते टेस्ट करा. तुम्हाला जर गरज नाही लागली तर मीठ नाही घातलं तरी चालेल. यात मीठ बरोबर आहे. याला मिक्स करून घेऊ. आता 5 मिनिटे झाकण ठेवू. 5 मिनिटांनंतर पाहूया चिकन शिजले की नाही ते. चिकनचे 1 पीस घेऊन फोकच्या साहाय्याने चेक करू. तुम्ही बघू शकता चिकन छान शिजले आहे. आपले चिकन तयार आहे. त्यावर थोडी बारीक केलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू. चला आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हा रस्सा बघा मस्तपैकी झणझणीत चमचमीत तयार झालेला आहे. तुम्ही पाहिलं किती झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त फोडणी घालायची, वाटण घालायचे आणि बघता बघताच आपली रेसिपी तयार आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा पटकन ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करा. कशी झाली ते कमेंट्स द्वारे जरूर सांगा. तर आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.